हॅलो मैत्रिणींनो, चला तर ना मी इथे आज बनवणार आहे खिचडी. बरेच ब्लॉग येत आहेत, बरेच असे व्हिडिओ येत आहेत, काय काय भरपूर प्रकार असे दाखवत आहेत उपवासाचे. तर मी विचार केला, चला मी पण आज खिचडी दाखवते. तर खिचडी दाखवते म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये ना देवी स्थापना झालेली, देवी नाही म्हणजे फोटो स्थापना केलेला आहे. तर तिथे नैवेद्यासाठी खिचडी घेऊन जाणार आहे. तर मी बोलली चला तुमच्याबरोबर मी खिचडी कशी बनवली ना ते शेअर करूया. तर इथे नैवेद्यासाठी म्हणजे आरती झाल्याच्यानंतर मग ती प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो. तर इथे मस्तपैकी भरपूर असे बटाटे, भरपूर असं शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर एकदम प्रमाणामध्ये, मस्तपैकी तिखट असं भरपूर मिरच्या घातलेली अशी चटपटीत मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. आणि याच्यामध्ये मी ना मोठे साबुदाणे न वापरता छोटे साबुदाणे असतात ना ते वापरलेले आहेत. आणि बघा त्याचा कलर आणि खिचडी किती छान झालेली आहे. ते तुम्हाला जो खाली मी कॅप्शनमध्ये ना त्रिकोण बटन दिलेलं आहे त्याच्यावरती दाबलत ना की माझा मोठा व्हिडिओ येईल. त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण खिचडीचे रेसिपी पूर्णपणे मिळेल आणि आमच्या सोसायटीमधल्या देवीचं दर्शनसुद्धा होईल. चला तर लगेच त्रिकोण बटन दाबा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघा.